केशवा हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि हरि ओम 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 हरि हरि ओम राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा 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 हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि हरि ओम 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 हरि हरि ओम राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा 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 पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय संत श्री शेषराव महाराज की जय महाराज की जय। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति अनन्दातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एवं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षीतं भावातीतं विश्वगणितं सद्गुरुं नमामि। शान्ताकारं प्रियशरणं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिदिव्यागम्यं वन्दे विष्णुभवयानं सर्वभूतैकनाथम् अखण्डमण्डलाकारं व्याप्तेन चराचरं तत्पदं दर्शनं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभुभिर्भिः दैवे सदा वन्दिता सामं पातु सरस्वती भगवती निःशेषधारयातु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि शमशाननिर्वाणरूपं विभुव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् इदं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिराकाशमाकाशवासं भजेऽहम् निराकारमोकारमूलं तुरीयं निराज्ञानगोचीतमीशं गिरीशं करालं महाकालकालं कृपालं गुणागारसंसारपालं तुषारादिसङ्काशगौरं गम्भीरं
कोटि प्रवासी शरीरम स्फुरन्मौलि कल्लोलिनी चारुगंगा लसद्बाल बाले कंठे भुजंगा शरत्कुंडलं भ्रूसुनेत्र विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठदयालं मृगाधीशर्मामरं नमानं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डं ज्ञानकोटिप्रकाशं त्र्याशूलनिर्मूलं शूलपाणि भयं भवानी प्रतिभावतु कलातीतकल्याणकल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानन्दसन्दोहमोहापहारी प्रसीद प्रभुमन्मथारी यावद्मानात् पादारविन्दं भजन्ति लोके परिवानराणां तथावत्सुखं शान्तिसन्तापनाशं प्रसीद प्रभो सर्वभूता न जानामि योगं जपं नैव पूजा न तोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यं जराजन्म दुःखो गतापप्यमानं गोपाहि आपन्नमामि महाराज की महाराज की ब्रह्मदीन श्री शेषराव महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय। महाराज की जय। ब्रह्मदीन वंदनीय शेषराव महाराजांचा 44वा पुण्यतिथी उत्सव आणि आज आपल्या या त्रिदिवसीय कार्यक्रमाचा शेवटला दिवस तर आजच्या या प्रवचनाकरता गीतेतलाच एक श्लोक आपण घेऊया. एकदम भक्त्या मामभिजानाति यावान्यच्चास्मि तत्त्वता ततो मा तत्त्वतो ज्ञात्वा ईशते तदनंतरम. 18व्या अध्यायातला 55वा श्लोक आहे उरला तो. त्यावर भाष्य करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणते की या ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवटला मज तू मीची केवळ हे तुझं श्रोतही आहे. आतापर्यंत गीतेतला बोलू नका आता अर्जुनाला अनेक योग सांगितले, भक्ती योग सांगितला, ज्ञान योग सांगितला, धर्मयोग सांगितला, बरेच सांगितले. आणि त्याची फलश्रुती झाल्यानंतर पुन्हा ज्ञानाहंकार वाढू नये, जाणतेपणाचा अभिमान माणसाच्या ठिकाणी येऊ नये म्हणून ही वास्तविक जर पाहिलं तर ज्ञानानं गीतात सांगते आपल्याला का नाही ज्ञानेन सदृश्य पवित्र मी विद्यते न तत्वय योग सिद्धी कालीन आत्मनी विंदती. अजुना ज्ञानाशिवाय पवित्र जगात दुसरं काही नाही. ज्ञानाला मुक्ती मिळते. मग असं असताना मग भक्तीचं काय काम बघ. ज्ञानाला जर मुक्ती मिळते तर भक्तीचं काम काय. तर हाच उहापोह इथे आहे करा. तेच म्हणतात या खाली शेवटी
तुझे उभोनिया दोन्ही भुजा ज्ञानिया तो आत्मा माझा हे बोललो कपी ध्वजा सप्तमाध्यायी. कृष्ण म्हणतो अर्जुना मीच म्हटलं आहे की ज्ञानी आहे माझा, ज्ञानी आहे तो कोण आहे माझा आत्मा. आपण व्यवहार म्हणतो तो माझा जीवनचे कंठच्चे मित्र आहे. एक पान आम्ही दोघे वाटून हा तो इतका आम्ही जवळचे आपण तो म्हणजे मी नाही मात्र हं. तो म्हणजे मी नाही, ज्ञानी माझा आत्मा आहे. थोडासा किंचित फरक किंचित दुरावा या ध्यानामध्ये ईश्वरापासून होतो का, तर आपण पूर्वीचा इतिहास पाहिला तरी मोठमोठे महात्म्याच्या ठिकाणी आपल्या तुमचा अहंकार दिसून येतो, जाणीवेचा अहंकार. आणि म्हणून त्याच्या जोडीला जर ती भक्ती असेल, कारण 11व्या अध्यायाच्या शेवटी कृष्ण म्हणतो भक्त्यात्मनया शक्यम अहमेव विदो अर्जुना ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुम च परंपरा. भाष्य करताना माऊली म्हणते तैसे दानादी कीर कानडे तैसा यज्ञही मी न दोडे जैसा की सुरवाडे देखिला तुआ तैसा मी एकीची परी आतुडेगा अवधारी जरी भक्ती येऊन वरी चित्तात येगा. इथं ज्ञानाचंही महत्त्व सांगितलं. आता वास्तविक दासांच्या शब्दात सांगा झालं त्याची भक्ती त्याची ज्ञान एक विचार एक सांगितलं. पण मग आता सुष्ट फरक का आहे हे जाणकाराने लक्षात ठेवावं. हे आता सर इथं जाणते मंडळी आहे म्हणून हा वेळ सोडला आहे, विचार सोडला की सर्वात घातक जर कोणता असेल तर हा जाणीवेचा अभिमान, ज्ञाना अहंकार. हा इथपर्यंत जातो, माणसाला इथपर्यंत जातो का शेवटी तो पोरगा बापाली काही समजत बरेच समज. तुम्हाला काय समजते? बरेच उदाहरणं आहे असे. त्या मानकोजी बोधल्यात शिष्य लोकांच्या चवली झाला आणि त्यांना आपल्या गुरुलेच कुठे नेलं होतं. पहिलीच्या काही ते रासून होतं ते वावरात ज्वारीची पात झाल्यावर तिथं पार्ट्या व्हायच्या रातच्या दारू मोठं. त्यात आपले गुरु नेलं लोकांची तू बनवून ते बरं त्यातून वाचले. हा भाग वेगळा सांगतो. म्हणजे कसं ज्ञानांकार मोठा कठीण आहे. गुरु म्हणायला तयार नाही होत बरोबर. त्यात सटकलं आमचं. आता काही झालं नाही. मौली काय म्हटलंय ते ऋण शेष वाचा या न फेडदेची मरून या ते पाया पडून मी या. वास्तविक त्या गुरुदेवा तुमचं ऋण माझ्यावर एवढा आहे का मी काहीही केलं अवघी इस्टेट संपत्ती सर्व काही तुम्हाला दान केलं तरी त्यांना फेडणार नाही. ते पाया पडून मी या सोड गेले. आणि म्हणून तो अहंकार त्या साधकाच्या ठिकाणी नवीन सिद्धाच्या ठिकाणी होऊ नये. आता तुम्ही म्हणा सिद्ध झाल्यावर का अहंकार येत नाही का? येते. कारण तो अहंकार हृदयाच्या कोणत्या कोपऱ्यात लपून बसला हे काही सांगता येत. तो तसा प्रसंग आला कवर डोकोवर काढते म्हणून ती उर्मी दाबता आली. कारण माऊलीने म्हटलं ना ते नवल अहंकाराची गोठी विशेष आहे न लगे अज्ञानापाठी पण जाणत्याच्या कंठी नाना संकटी नाचवी. म्हणून हे साधारण जीव बरेच आहे बिचारे आपल्याला काहीच नाही. त्याचा अभिमान कायचा राहील थोडसा आपल्या संपत्तीचा राहील सौंदर्याचा राहील. पण याचा अभिमान विद्वत्तीचा राहील ना. 9 प्रकारचे अभिमान सांगितले ना निश्चला स्वामींनी. रूपाचा अभिमान, सौंदर्याचा अभिमान, विद्वत्तेचा अभिमान, संपत्तीचा अभिमान, शक्तीचा अभिमान वगैरे असे 9 प्रकार आहे अभिमानाचे. पण त्यात मला अभिमान नाही असं ज्याला वाटते तो भयानक अभिमानी आहे समजा. हो म्हणते का मला काही अहंकार नाही समजा सारे अहंकार त्याच्या कशी म्हणून ते उर्मी जिरवावी शहाण्यानं. कारण ज्याचा अहंकार गेला तुका म्हणे देव झाला.
मग इतकी लीनता आली पाहिजे. कशी म्हणून तर म्हटलं तुकोबांनी काय म्हटलं, व्हावी म्हणून लहानावणी लहान ऐरावत रत्न सोडद्याशी. इतकी म्हणजे इतकी लीनता आपल्याला या क्षेत्रात आली पाहिजे बरं. हो, नाहीतर मग काही खरं नाही. म्हणून मौली म्हटलं इथं का ज्ञानी माझा आत्मा आहे. पण त्यांना माहित आहे की हा ज्ञानी केव्हा घसरण झाली. ईश्वरमुखे ज्ञानी नव्हते का? बरोबर माहित आहे. इंद्र काय ज्ञानी नव्हता का? बरेच ज्ञानी होते, पण आलाच नाही तो अहंकार. म्हणून तो कसला आहे अहंकार, कशाच आहे आपल्याला वाटते. प्रवचन कर कसं काय म्हणतो ना, कसं काय झालं माझं कीर्तन नाही म्हणजे तो सुप्तपणे असतो. म्हणून सांगण्यात तात्पर्य की अगदी कसं व्हावं. त्यातच आपल्या का तिचा आनंदाची स्वरूप माझी शेष विरुणी गेला. का फिरता गंगेशी मिळाली, मिळणी होता गंगा झाली. आणि मग जरी वेगळी केली तरी आपण ज्ञानदृष्ट्या वेगळं त्याच्या समर्थ झालो. ज्ञानदृष्ट्या तत्वदृष्ट्या समर्थ झालो आपल्या अनुभवानं. पण व्यवहारात मात्र थोडीशी आपण आपलं अस्तित्व वेगळं ठेवतो. आणि मी महाराज आहे, मी कीर्तनकार आहे, मी प्रवचनकार आहे, तुमच्यापेक्षा कमी आहे का? जरी बोलत नसणे आपण मनात म्हणतो ना, तेही नसावं. सांगत काय तेही नसावं. म्हणजे जाणीवेचा अभिमान हा मान घातक असतो का. ते म्हणजे सुद्धा मी म्हणतात की झाकून लोकांनी मारणार. म्हणून तो अभिमान जिरावा. समर्थ रामदासांनी जागल्यावर म्हणतात होतं काय की एक वेळचं तत्वज्ञान झालं, तत्वदृष्ट्या आली का मग आपण तो विवाद होते ते सत्य आहे, प्रश्न नाही. रामदास म्हणतात की सगुण नेले ब्रह्मज्ञ नेले. मी आता ध्यान सगळी ईश्वर आहे का? आता काही पूजापाठ करायची काही गरज नाही. आता सगुण नेले ब्रह्मज्ञ आणि निर्गुण नेले संज्ञान. सगुण कशाने गेलं ते ज्ञानाने गेलं. बरोबर निर्गुणात स्थिर आहे का? तिथे स्थिर नाही. हे वय कारण असं कारण असं मला असं दिसते, मला तसंच दिसते. तिथे त्याचं काय आहे संधी आहे. म्हणजे दोन्हीकडे अभिमाने इकडे गेला आणि तिकडे ओस केले असं होऊ नये. म्हणून समर्थ म्हणतात की साधन न मने जयाला तो सिद्धपणे बद्ध झाला. त्यासाठी काही बोलण्यात आहे करूच नाही. हो ठीक आहे. आता त्याच्याकरता मग माघारी पूजा मंदिरे वगैरे म्हटलं, ग्रामगीत म्हटलंय, दिसू लागली जिवंत शरीरे. पण दिवण हे सर्व ईश्वर स्वरूप अशी ईश्वरी आपल्या समोर बसलो. ते वाद नाही. पण मी पाहणारा, मी तुमच्यापेक्षा, मी तुम्ही झेपत आहे काय, हा भाव आपल्या ठिकाणी येणं हे कशाला कारणीभूत आहे. हे आपल्या पत्नास कारणीभूत आहे. म्हणून घरी सहाय्य अभंग आणि आपला आत्माला म्हणतात की जेवी डोळ्या अल्प कन्हई न समाय. लहानचा जर खडा गेला डोळ्यात आपल्या तर खूप ते ना तो खडा निघाल्याशिवाय डोळ्याला बरं वाटत. जेवी डोळ्या अल्प कन्हई न समाय तेवी ब्रह्मी कल्पना न सहाय. तसं त्या ईश्वरापाशी थोडंसं न सहाय म्हणून निर्विकल्प पुत्र आहे ब्रह्मज्ञानामुळे. कारण या ज्ञानामुळे काय होतं की वृत्तीचं उत्थान होते. 24 तास काही वृत्ती स्वरूपाला राहत नाही. पण उत्थान काळी आपलं अनुसंधान टिकून राहावं
निर्विकल्पता कायम राहावी याच्याकरता काय पाहिजे? भक्ती पाहिजे. हं? आपण हे म्हणतो काय, मी तर सगळे आकार माझ्या आत्म्याचे किंवा माझ्या अगदीत कोणी मुलगा म्हणजे मी सर्वता ऐसा अनुभव इथं झाला. पूर्ण योगी झाला, तो पूर्ण ध्यानयोगी झाला, पूर्ण भक्त झाला नाही पण नाही, एवढं सांगा. म्हणून हे सर्वच ईश्वर स्वरूप आहे. ही ज्ञान दृष्टी झाली. मी चरित्र आहे एखादी ज्ञान दृष्टी, पण मी भगवंताचा आहे, भगवंत माझा आहे, ही वृत्ती भाग, त्याचं नाव भक्ती आहे. ही तत्वदृष्टी आहे. मग तो आत्मा काही खात नाही, आत्मा काही पेत नाही, आत्मा काही चाललं मग तू काही कर वाटत, आत्मा काहीच करत नाही. मी भगवंत आहे, सर्व माझ्यासमोर पुष्कळ रूप आहे, पुष्कळ बसले माझ्यासमोर आणि मी त्याचा आहे. ते मी काही वेगळे तत्वदृष्टी नाही तर भौतिक दृष्टी आहे, सगुण दृष्टी आहे. ते मी काय म्हणून तर आपल्या नाथमानांनी काय म्हटलंय की देव होऊनी देव पूजिजे. भारतात म्हणतात देव होऊनी देव पूजिजे. निरात्मता गोड खाली. उपासना कशी असावी? ज्या कृष्णाने पूजा करतो मी कृष्णरूपच आहे. शिवभूत्वा शिवमेजत, शिव म्हणून शिवाची त्याच्याकरता की दोन्ही अंगानं ज्ञानदृष्टी आणि सगुण दृष्टी आम्ही सर्व आहो एक आहो. असं जर एकता आली तर आपल्या ठिकाणी अहंकार, पुन्हा द्वेष, मत्सर, ईर्ष्या, लोभ हे राहणार नाही. नाहीतर मग केवळ अकर्तृत्व आम्हाला समजायचं, आपण काही करायचं असं होणार नाही. कारण म्हणून तो अहंकार कुठे जिरत असेल तर तो भक्तीत जिरतो. भक्तीत जिरतो. म्हणून कृष्ण म्हणतो की भक्त्यात्मने अशक्त, म्हणजे ज्ञानी असावा आणि भक्ती असावी. म्हणून ज्ञानी माझा आत्मा आहे, तर तो म्हणजे मी नाही. पण इथंच लगेच काय म्हणते की ज्ञान भक्तीच लगत. या ज्ञान आणि भक्तीच्या डोळ्यावर माळेपण झाला मग त्याच्यातून माझ्या काही फरक. हे कशा करताय? सर्व अध्यात्म जे आहे का नाही हे सर्व जिरवण्या करताय. बरं आपल्या शरीराची कॉलर टाईट करण्याकरता नाही आहे. हा जितकं जितकं जिरण जाईल तितकं त्या ईश्वराला प्रिय होईल. आणि थोडासा व्यक्ती कारण म्हटलं पाहिजे शुकाचार्याने अभिमान झाला होता नाही का? अभिमान लागे तुकाराम म्हणतो, अभिमान लागे शुकाची या पाठी दृष्टी केली. काय केलं? कशी दूर दोन मोठी जनक बेटीची पाठीला अभिमानाने खोटे केले. हा याचाले रायपुरा आहे काय तिला नाही मी केला तरी मग कमी ठीक आहे म्हणत. व्यासाने ओळखलं काय त्या ठिकाणी अहंकार झाला आता मग कमीत कमी ठीक आहे म्हणजे. पण अशी एक वेळ त्या जनकाची भेट घे. जेव्हा मग बापाच्या आज्ञावरून गेला जनकाच्या भेटीले तेव्हा दरवाज्यावर त्यांनी अडवलं त्या पहारेकऱ्यांनी. मला जनकाची भेट घ्यायची आहे. हो ठीक आहे घ्यायचे भेटतो. तुम्ही कोण आहात? तुम्ही सांगा म्हणे. शुकाचार्य भेटायला आले. मी शुकाचार्य भेटीने करता आलोय सांगत गेले. जनकराजाने म्हणते शुकाचार्य तुम्ही भेटीला आले बा म्हणे. जनकराजांनी सांगितलं का त्यांना सांगा म्हणे यशवंत एकटा आहे. दोघं नाही पाहिजे. यशवंत एकटा आहे सांगता. महाराज म्हणतो नाही आमचे राजा म्हणते मग काय यशवंत एकटा आहे. शुकाचार्य विचारतो मी जे एकटा असताय सांगा म्हणजे एकटाच आहे म्हणून. पुन्हा गेले होते नाही एकटाच आहे म्हणजे मी शुक एकटाच आहे बाबा दुसरं नाही माझ्यासोबत.
पुन्हा विचार करायला सांगा म्हणे यशवंत एकटा आहे. तेव्हा ते पुन्हा आले म्हणजे यशवंत एकटा आहे म्हणजे मला हा थोडासा विचार करायला लागला. मी एकटा मग हो म्हणे मी शुक आहे. मी शुकाचार्य नाही सांगणार आता फक्त शुकाचार्य नाही फक्त शुकच आहे. आता आपण नाही फक्त शुकच आहे सांगून तर जाऊन का यशवंत एकटा आहे. पुन्हा यशवंत एकटा माझा शुक म्हणजे माझ्या शरीरात नाव आहे. म्हणजे तुम्ही नाव होतो वेगळं आहो. मला नावही नाही रुपये नाही गावही नाही काही काहीच नाही. कोणी गावीचा ऐकलं ठाईचा ठाई नाही जात कुठे फिरून अवघ्याची वायवीन बोले असा मी शुक बरोबर आहे. त्या राज्यात जन्म आता सांगा मीच आहे. मग पुन्हा गेला तो आता म्हणते शुकाच्या सोडलं त्यांना मीच आहे म्हणते तरी म्हणून सांगा म्हणते काही एकटा आहे. आता मात्र पंडित नाही. मग आता आणि महाराज म्हणतात म्हणजे कधी यशवंत एकटे जातात अरे म्हणला म्हणजे मीच तर आता पुन्हा त्याच्यामध्ये मी म्हणजे कोण आणि विश्वस्त कोण एका चैतन्य म्हटलं आता सांगा मग कपास एक तुमच्या भेटीले आलाय. आता काही येतो कोणी शिकून नाही मी नाही कोणी नाही कोणी तेव्हा मग जेव्हा आता घेण्यामध्ये जेव्हा असे लीन झाले नम्र झाले तेव्हा जगतराज गेले ते पार जगतराजाचा अवतार काय होता झुल्यावर बसले आहे त्या बाहेरचा जाग जागून राहिले वगैरे वगैरे वगैरे. मग हा शुकाचार्य म्हणतो का नाही माझ्या बाप किती बहळा त्या विलासी राजाकडे मग भेटायला पाठवलं. हात मस्त केली मजा म्हणून राहिला बसवलं त्याच्यामध्ये विकल्प आला शुकाचार्य म्हणा लोकांना सांगता चांगला आदर सत्कार करा बसवता गावामध्ये यांना संध्याकाळी जेवणाच्या वेळेला दुपारच्या वेळेला जेवणाच्या वेळेला आता बगीचाच होतात मस्त करते जेवणा त्या बगीच्यात एका झाडाखाली पात्र टाकले आता राहिल्याचं काम होते राहिले होतात चमचम बिलकुल चांदीची ताट होते कोरी करकरीत आणि हे ताट जेव्हा पंचक वाढले मधलाच भाग होता मोकळा ताटातला त्या शुकाचार्याने पाहण्यात एक वरून तलवार चमकत होती अशी अद्दर. तलवार पाहिल्यावर अशी आणि शुकाचार्याने वर तलवार टांगते केव्हा माया मानेवर पडत केव्हा मग धडा वेगळं बरं काही सांगता येत पण बोलता येत नाही. बोलता येत नाही. झालं मग चांगलं जेवण बघायला आग्रह वाढलं इकडं वाळा इकडं वाळा आणि जेवण झाल्यावर जेव्हा हातात प्रसंग झाला तेव्हा शुकाचार्य जगतराज विचारतो का आणि महाराज कसे काय झाले भाजी कशी झाली झाले तेव्हा शुकाचार्य म्हणतात महाराज माझं लक्ष जेवणावर नव्हतं खायच्यावर लक्ष होतं म्हणे ते वरतं तुम्ही टांगून ठेवली आहे ना केव्हा तुटत दे सुद्धा तुटून केव्हा माया म्हणून वेळ कर म्हणून माझं लक्ष कायच्यावर होतं त्या तलवारीवर होतं. शुकाचार्य म्हणतात आपला जगतराज म्हणतो महाराज तसं तुमचं सारं लक्ष इकडे येऊन राहते प्रत्येक पदार्थ तुम्ही खाऊन राहिले म्हणून लक्ष कुठं होतं तलवारीवर. तसंच माझंही लक्ष सारा प्रपंच करत असताना राज्यकारभार करत असताना माझं लक्ष कुठं आहे तशा जुन्या काळातल्या बाया बदलला. जुन्या काळातल्या बाया नदीवर जायच्या आणि त्यांच्यापेक्षा काय 3-4 धन्य आहे ना एक कखेत आहे डोक्यावर आहे आणि असं एक उलटू भात चढताना बोलत जायचं मस्त मी भात चढतं पण ते एवढे करत असताना त्याचं लक्ष कुठं आहे वरतं मोडतं पडलं नाही पाहिजे. तसं आपलंही लक्ष हा सर्व प्रपंचातले सर्व कर्म करत असताना कुठं जावं असतं. जेव्हा आपली वृत्ती सदैव त्या चिंतनात राहील तरच अभिमान आपल्याला घेऊन आणि त्याच्याकरता एकच उपाय भक्ती. आणि भक्ती कशी आहे भक्तीमध्ये काय समर्पण आहे. भक्तीमध्ये
समर्पण आहे मोदीमध्ये वाजवाची नाही व्याजात या वज्रांगणाची आणि जे माझं मिनल्या कामाने स्वरूप नव्हती तर गोपींनी माझ्यावर कुठे गेल्या त्या पोत्या पडाले ध्यान कराले हा त्यांनी काय केलं माझ्यावर नुसतं प्रेमच केलं ना मला कोणत्या भान केलं समर्पित भान केलं कृष्ण हा रात्रंदिवस त्यांना विसंबत त्याला विसंबत होत्या आणि ह्या त्यांना विसंबत नव्हता तो गावातल्या गावात असून यांना त्याला विरह सहन होत नव्हता पुन्हा गोपींना एक दिवस नाही दिसला तर त्याचा विरह सहन होता का नाही मग आता थोडी तुलना करा मग त्या गोपी आणि आपल्या आपण आहे का त्याला लायकीचे आपला कोणी जवळचा मित्र कोणतरी आहे मग सत्संगी आहे असं स्वतः काय म्हणजे आपण त्याची काय करतो म्हणजे यातून सांगायचं समर्पण ज्याला होतं म्हणजे समर्पण तशा आपल्याकडे पूर्णता आली असं म्हणल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणलं का म्हणून जसं आपण समर्पित होऊन जाऊ तू आणि मी एकच आहोत तत्वदृष्टी राहायचं आहे बोललो आपण तत्वदृष्टी वेगळी ती राहीलच ते कुठं जाणार आता म्हणून का एकवेचा का फिरता गंगेश मिळाली मिळणी होतं गंगा झाली मग तरी वेगळी होणार नाही तर तुझ्या वेगळं होणार नाही तर वृत्ती तुमची तशी जागा राहील का हा भाव महत्वाचा आहे म्हणून आपण दैव साधन न म्हणे जायला समजा साधन न म्हणे जायला तो सिद्धपणे बद्ध झाला असं नव्हता महाराज काही असतो पण त्याला काय करतात काय गरज नाही तुझ्या भक्ताची गरज नाही काय करायचं जसं म्हणत होतो तो बद्ध आहे मग म्हणून तुकारामांना म्हणावं लागलं घोटवी न लाय ब्रह्मज्ञानाती मुक्त आत्महत्या सांगते ना कशाच्या डोळ्यात बोलले ते त्याच ना म्हणून शेवटी तुकाराम महाराज म्हणतात भक्ती प्रेम सुख नेनवे हानिका पंडिता वाचका ज्ञानी अशी आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती प्रेम सुख आता कशात किंमत आहे दादा म्हणून आपण अर्ध्या ऐकून पिवळे होऊ नाही म्हणून भक्ती भक्ती काय भक्ती याचा आम्ही वेगळे नाहीच नाही तत्वदृष्ट्या जरी मिठाचा खडा पाण्यात टाकला तसं काही काही कागाने विरणार जातो परंतु जेथपर्यंत आपण या पिंडात आहोत जेथपर्यंत हे शरीर आहे तेथपर्यंत आपल्याला हे सर्व जिवंत रूप जे तर आपल्याला त्यांच्याशी काय व्हायचं आहे समर्पित व्हायचं आहे तुला काय समजते असं होता कामा नाही असते जेथपर्यंत समर्पण वृत्ती आपल्या ठिकाणी होत नाही तेथपर्यंत खरी कारण टाकली आपल्या त्या आता तुमचे चरित्र यात का अन्वय वर्ते व्यवहार आहे व्यवहार कसं वर्तन करत आहे माझंच रूप समोरचं आहे काय म्हटलंय मौलीने आमचं नवमध्ये काय म्हणतात की शिवशिव समर्थ स्वामी एवढिया आनंद भूमी घेपे दिजे एके आम्ही ऐसे केले माझ्या बुद्ध्यानं माझ्यावर एवढी कृपा केली घेणारा आणि देणारा दोन नाही आणखी झालं महाराजांनी म्हटलं प्रार्थना दररोज बोलतो कधी उच्चतम व्यवहार काय व्यवहार परमार्थमय व्यवहार परमार्थमय व्यवहार कोणता हा देणारा
किंवा ते अतिविचेतन जीवन बनल्यावर तरी बरं तो फरक नाही होत. म्हणून मौलीने प्रार्थना केली आहे का या मोरारजी नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी आणि घेणे देणे एवढं म्हटलं घेणं ते एकाच म्हणजे घेणारा आणि देणारा एकच होऊ दे. आता आपण प्रत्येकाला तुम्ही सर्व अभ्यासवर ज्यांनी आपल्या अंतर्गत विचार पाहतात आपण कुठं कमी आहो आहे का ती आमची भूमिका आली का आम्ही तेवढ्याच समाधान म्हणून बोलल्यावर असं असं तर आपली न्यूनता हे दूर करणं प्रत्येकाचं काम आहे. तरच तुकाराम म्हणावं लागलं तर भक्ती प्रेम सुख हे नव्हे पंडिता वाचका जीव मुक्त झाला तर होईल मुक्त. परंतु येतपर्यंत ते शरीर आहे त्यापर्यंत मुक्तीवरील भक्तीचा आनंद त्या याच्यातला लुटायचा असेल आपल्याला तर कसं व्हायला लागलं आपल्याला जे भक्ती लागे ज्याची चित्ती तर महाराज म्हणतात ते भक्ती लागे ज्याची चित्ती तैमी सापडलो त्याचे हाती अनेक साधनाची प्राप्ती बिना भक्तीने ना तुझे किती साधना करा काय केला परंतु खरं प्रेम हे आपल्या ठिकाणी त्याचा शिरकाव व्हावा आणि यांची कोणाविषयी कधी कसलाही तुझा भाव दुराभाव येता कामा नाही. तेव्हा मला तुम्हाला कोणाला रागवणार नाही का बायको रागवणार नाही का तुम्ही रागाव आपण कसं जसे आई म्हणते मरले का म्हणते जाताना ऐका तर मर म्हणते ते अंतकरणापासून म्हणते का जे अंतकरणापासून म्हणत नाही तर ती काय म्हणते काय म्हणतात देवत्री जगत्री आम्हा देव तरी निंदितो हा स्वभाव त्याचा द्वेष नाही करू राहिलो त्याच्या त्या गुणाचा द्वेष करू राहिलो ते तर असणार करा ते करा म्हणतात करणे पाखंड करणे हे करावं लागेल सुचित राहावं परंतु आपल्या अंतकरणाला भाव मात्र निर्मळ असावा पवित्र असावा. त्याच्यात काही ना काही जर तुमचा विकल्प येत असेल तर मग आपण आपल्या ठिकाणी कमी आहोत हे समजून त्याला जगाला यापर्यंत म्हणून तत्वदृष्टी असावी. तर हे दृष्टी म्हणजे नुसतं एवढं झालं का आमचं असं होता पण माणूस हा आयुष्यभर तुला आयुष्यभर अभ्यास वगैरे ध्यानाच्या दृष्टिकोनात आपण भूमिका वगैरे पार केल्या ठीक आहे केल्या ते परंतु जेपर्यंत आपण त्या स्वाभाविक आहे पिठाचा खडा आहे पेचा टाकला आता जबरदस्ती निर्वाही केलं तर आपल्या गतीने मिळेल नाही तसं मिळू द्यायचं पण जेपर्यंत जीवन आहे आपलं तेथपर्यंत सर्वाशी प्रेमानं निर्मत्सर निरंकार हा म्हणून एक नामदेव म्हणतात नाही एका ठिकाणी बाबा अहंकार विषयी ती घनदाट आहे त्याच्याकरता ते जीवाचे असेल तर ज्ञान जीवनी गावा म्हणजे हा ज्ञानाभिमानी आपल्याला जिरवून टाकायचा आहे आणि मग खरंच सुख खरा आनंद त्याला म्हणतो आपण तो अनुभवता आहे. मग आईचं कदाचित तुमच्या वर्षाने काही त्यामुळे आमचं कसं काय आम्ही कळलंच नाही कळलं 1000 रुपये कळलं परंतु कवडी आपण ज्या प्रमाणात जिंकायला पाहिजे ज्या प्रमाणात प्रेम वाढायला पाहिजे आपुलकी वाढायला पाहिजे तेवढी आहे का आपण थोडं आपल्याशी विचार करायचा आम्ही कुठेतरी कमी आहोत. गोपींचं प्रेम आमच्या ठिकाणी काय गुण आहे मग आता ते शिकण्याकरता बुद्ध तिच्या भितर राहिला आणि कोणापाशी त्या राधेपाशी कारण म्हणजे चांगलं म्हणजे हे समजते असं कधी होऊ
नाही तेव्हा मला काही समजत नाही असं समजून राहायचं आपल्याला, तरच काही ना काही ते अंगी लागल. असो तर इथे एक म्हणतात की या ज्ञान भक्ती सहज, इथे म्हटलं आहे ज्ञानी येते ससंवित, ज्ञानी येते स्वसंवित्ती, शैव म्हणती शक्ती आम्ही परम भक्ती आपली करू, ती खरी परम भक्ती. म्हणजे आणि खूप बरं आहे. झाला आता वेळ झाला बघा मित्र आपल्याला, तेव्हा एकच सांगायचं म्हणजे आता ज्ञान गिळवणी गावा गोविंद. बस मी जर काय म्हटलंय मस्त बोलते येथ आथिले परमिरली तोची नेणे, त्याला काही समजते आता. झालं आता जाणीव धरी त्याची उणे, आणि मी जाहलो ऐशे जो म्हणे तो काहीची नव्हे. बस एवढी कुंभाट बांधायची. म्हणून मी झालो आता मला काही जाणण्याचा असं किंचित वाटू नाही. त्यांना आपलं म्हटलं पाहिजे, त्यांना आपलं म्हटलं पाहिजे. म्हणून थोडंसं या सृष्टीचं मिथ्यात्वी लक्षात आल्यानंतर कळल्यानंतरही जर आपण त्याच गोष्टीसाठी एकदमच धावाधाव हा करत असू तर म्हणजे होतं काय, या मायेचा इतका जबरदस्त पगडा आहे की आपला पाय घासून राहिला ही आपली माहीत पडत नाही. हळूहळूच येते, अगदी मागच्या दारानं हळूच येते. तुम्हाला केव्हा ओढण पाचला पण काही सांगता येत नाही. म्हणून माऊलींची गोष्ट टाकली आहे, चित्ती अंतेचा ठाव, जिभे सकल शास्त्राचा सराव, तरी कोटी जन्म जावं न पाहिजे. मला भागवत पाठ आहे, ज्ञानेश्वर पाठ आहे, तुकाराम गाथा पाठ आहे, सर्व पाठ आहे. पण मला पाठ आहे, तुला काय आहे समजते का? नाही. चित्ती अंतेचा ठाव, जिभे सकल शास्त्राचा सराव, कोटी जन्म जावं न पाहिजे. म्हणजे हे सर्वसाधारण लोक नाही, तर जे ज्ञानी स्वतःला ज्ञानी समजतात, विद्वान समजतात, पंडित समजतात, भाष्यकार शास्त्रकार समजतात, त्यांच्याकरता आहे की त्यांनी. आणि दुसरी गोष्ट तुम्ही कोण करणार आहे? कीर्तन प्रवचन ग्रंथ भाष्य वगैरे सर्व करणार तुम्ही कोण करणार आहे? इथंच तुम्ही काय ज्ञानवाची सकळ करणे जगदीशाची. आपण म्हणतो ना वृक्षाची पाने हानी ज्याची सत्ता. मग झाडाचं पाणी त्या सत्तेशिवाय हलत नाही. मग तू काय वाटते तुम्ही राहिला मी केलं माझ्यामुळे झालं नाही. म्हणून म्हणजे एकूण सांगायचं काय तर तो अहंकार कोणत्या संविद्वतेचा ज्ञानाचा कोणताही ती भरी आपल्या कशी राहता कामा नाही. निरंकार वृत्तीनं जर आपण खऱ्या अर्थानं जर जीवन आपण केलं तर हे जर भाग्य आहे की ज्यांना हा बोध आकळला, ही अनुभूती आली. आता ती अनुभूती आपल्याला जगाच्या उपयोगी आणायची. आपण कशी आणायची आहे? आतापर्यंतची भक्ती कशी आपली अजाणता होती, आता कशी आहे? आता जाणून आहे. आणखी तुला साखर पडली जाता नाही, आता तुला साखर पडली, आता ते चांगली तूप टाकायचं आहे म्हणजे आणखी चांगली चवदारी. म्हणून एकच विचार करायचा आहे की म्हणून माऊली म्हणते की या ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवटला म्हणत. आणि तुम्हाला मी सांगितलं आतापर्यंत कायच्याकरता जप तप 17 घंटे डोळे मिटून बसायची गरज नाही. उघडाची डोळ्यात सेल समाधी तो चैतन्य तो सर्व सगळं आहे. आत बाहेर आत म्हणून आत बाहेर आत मीच करून निघाला. सर्व काही स्वभाव मीच होशी. आतही तोच आहे, बाहेर खाली वर तोच आहे. आज एक म्हणजे आता सांगायची गरज नाही, तुम्ही सर्व अनुभव आहे. फक्त एवढं का हा जाणीवेचा अहंकारही आपल्याला जिरवाचा आहे. आणि खऱ्या अर्थानं जे संतांचं जीवन आहे ते जीवन आपलंही व्हावं तसं. आणि मग खऱ्या अर्थानं, कारण ही मुक्ती भक्ती आहे. मुक्त झालं तुम्ही आता, पण उर्वरित जीवनात तो आनंद घ्यायचा असेल तर हे करणं मात्र
अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मी झालोयशी जो म्हणे तो काहीच नव्हे असं म्हणला. म्हणून आम्हाला काही समजत नाही, समजूनही मला काही समजत या आविर्भावात या जाणीवेत आपल्याला राहायचं आहे. जाणून मेहनती करी माझी म्हणा तुझी प्रेम म्हणा ते म्हणा. म्हणजे तुकाराम महाराज होता ना, त्यांची प्रेमदाटे नेहमी नीर लोटे जै करते. असं होता जास्त वेळ घेण्यापेक्षा म्हणजे 12 वाजले तर 5 मिनिट बाकी आहे, तेव्हा आपलं नेहमीच आहे. आता आपल्या राहुल महाराज कीर्तन आहे, ते कीर्तन ऐकायचं आहे आणि तेव्हा आपण त्या कीर्तनाचा सर्वांनी लाभ घ्यावा. आणि एकच आता सर्व जाणकार मंडळींना मी आजचं प्रवचन म्हणजे कोणाकरता केलं आहे, हे तुम्ही सर्व जाणकार मंडळीनं या ताठ्यात राहू नये, तर त्या परमेश्वराचं धर्माचं सदैव भजन करत राहायचं. म्हणून जेव्हा त्या रासलीलेच्या वेळेला त्यांना अंतर्धान पावलं तो फळानंतर, मग त्यावेळी त्या गोपिकांना आनंद झाला का दुःख झालं? दुःख झालं ना. मग आपल्या नजरेपासून तो सदैव कारण पहा या परमार्थामध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्ध लक्षात ठेवा. पूर्वार्धात काय म्हणतो आपण, सर्व हे खोटं आहे, देव आहे, वगैरे 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 म्हणतो आपण. ठीक आहे, निश्चित करावं लागेल. त्यासाठी आपल्याला मिथ्यात्व कळणार नाही. मिथ्यात्व कळलं मग सत्यत्व कळलं. मग सत्यत्व कळल्यावर मग हे जे मिथ्यात्व आहे म्हणतो आपण, ते तरी कोण आहे? मग तेच आहे ना. म्हणून माऊली काय म्हणते, हे विश्वबन जावे मग माते घ्यावे, तैसा नव्हे आगवे सकटची पी. आपण नेहमी उदाहरण देत असतो ना की बदाम खायला काय करतो आपण, नेहमी उदाहरण पाठ आहे. बदाम खायच्या बदाम फोडतो, आतलं बी नाही का, तसंच हे देहरूपी डोकर फेकून द्यायचं आहे. म्हणजे त्यात आतला तत्व घ्यायचं आहे. देहमी नव्हे तर ब्रह्मास्मी. नंतर खुरं खायच्या वेळेला काय करतो आपण, आतली बी फेकतो, बाहेरचं. मग हे समर्थची वासुदेव, हे सर्व ईश्वररूप आहे असं म्हणतो. मी कोणतरी एक जगताय काय अभिमान जाणकार याच्यापेक्षा आहे. हा अधो अहंकार ते माणसाचे त्याला काढून फेकायचा आहे. म्हणजे खुर्मीतली बी काढून फेकायची. आणि पेढा खायच्या वेळेला का दिली बा, पेढा पण सगळ्यात खातो ना. मग आता समर्थची वासुदेव ऐसा प्रतिदी रसाचा ओतला भाव, तो भक्ता माझी राव ध्यानिया तर मीच मी आहे असं म्हणून कोणताही थोडंसंही ती घुरी कोणताही अहंकार आपल्यापेक्षा अभिमान अहंकार येता कामा. स्वाभिमान बरोबर असावं ना, स्वाभिमानी गर्विष्ठ नसावं बस. म्हणून याला म्हटलं खरी अव्यभिचारिणी भक्ती. म्हणून माऊली म्हणते की तू म्हणून या भेदाते सांडुनी अभेदी चित्ते आपणा सकट माते जाणावेला. आपणा सकट माते जाणावेला ही झाली अव्यभिचारी भक्ती. मग आपण कोणची भक्ती करतात ज्यामध्ये जास्त वेळ घेत नाही. आता आपण प्रत्येकाने आपले चिंतन करावं आणि खऱ्या अर्थानं या ब्रह्मविद्येचा प्रचार प्रसार करावा. खऱ्या अर्थानं आपणही सुखी व्हावं तशी सद्बुद्धी गुरुदेव आपला सर्वांना देऊ. एवढंच बोलतो आणि हे आपलं शब्द तुम्हाला सर्वांच्या हृदयात असणारे शेषराव महाराज गुरुदेव यांना समर्पित करतो. कुंडली ज्ञानदेव पंढरनाथ गोपाल कृष्ण भगवान विठ्ठल विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान की जय.
जाऊ करा तयारी करा 12 वाजता. खाली बसून आणि खेळतो. तुम्ही खाली बसा. मी म्हणतो ये ना इकडे इकडे आपली उचलली पाणी किती